ते चिवला आमच्या खूप जुनं खेळणं मिळालं, त्याच्यामुळे भलतीच आनंदी होती. मुलांचं हे असंच असतं, स्कूलला जायचं म्हणजे मुलांना काहीतरी खाऊन पाठवायचं आणि हे माझ्यासाठी नेहमीचा टास्क असतो दररोजचा सकाळचा. आणि इथे मी शेवया करते. आता हे तुमच्याशी शेअर करते की मी तिखट शेवया कशा करते. ॲक्च्युली या दुधात खातात, तर मग ह्या काय करायच्या असतात की आपल्या पातेल्यामध्ये थोड्याशा उकळून घ्यायच्या असतात थोडं. आता इथे लेफ्टओव्हर पोळीचं तुम्ही काय करता मला नक्की सांगा. मी इथे कडक करून घेते आणि चहाबरोबर मला खूप आवडते. नंतर इथे प्रिपरेशन करून घेतलं सगळं आणि आज केला होता डाळ कांदा. नंतर आता ह्या शेवया ज्या आहेत ना त्या छान अशा उकळून झाल्या, म्हणजे थोड्या शिजून द्यायच्या चांगल्या, खूप गाळ नाही करून द्यायचं. नंतर तो गाळून घ्यायच्यात त्या आणि खूप वेळ अशा ठेवायच्या नाही तर एकमेकांना चिटकून बसतात. नंतर मी तेल टाकलं आणि तेलासाठी डिस्पेन्सर ऑइलची बॉटल आणली आहे, पण आता त्याच्यात जास्त पडलं म्हणून पुन्हा आता काढावं लागलं. नंतर कांदा, टोमॅटो, मोहरी, जिऱ्याची फोडणी दिली, लसूण टाकला आणि लाल तिखट टाकून छान असा पास्ता मसाला टाकून टोमॅटो सॉस पण टाकला त्याच्यामध्ये. आता यामध्ये सोया सॉस असेल तर तुमच्याकडे टाका, माझ्याकडे नव्हता म्हणून इथे मी टोमॅटो सॉस टाकला आणि साखर पण टाकली होती, मीठ टाकलं होतं आणि नंतर छान असा नाश्ता वगैरे झाला. तुम्हीही असा हलका फुलका नाश्ता करता का कमेंट करून नक्की सांगा. इथे चिवचं छान असं आवरून घेतलं आणि तिचा टिफिन वगैरे भरत होते. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.